थोड्याच वेळात आपण बघतोय नगराध्यक्षपदाचा निकाल आपल्या हाती येणार आहे. सर्वात पहिले आपल्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे, यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की किती नगर अध्यक्ष भाजपचे येतील. बघा तुम्ही आत्ता निकालांचा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य आत्ता निवडून येत आहेत. सगळे आघाडीवर आहेत. नगराध्यक्षांमध्ये पण आपला आकडा पुढे जातो आहे. तर हे आम्ही जे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की ही सगळी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण ट्रिपल इंजिन देताना जनतेला भारतीय जनता पार्टीच पाहिजे आहे. त्यामुळे आजचा जो हा सगळा ट्रेंड दिसतोय आपल्याला, हा सगळा वाढलेला आणि भारतीय जनता पार्टीला अनुकूल असा ट्रेंड आहे आणि हाच शेवटपर्यंत टिकेल आणि अधिकात अधिक संध्याकाळी आम्ही तुम्हाला दुपारपर्यंत आकडा देऊ. संभाजीनगरमध्ये कोणते कोणते येतील? फुलंब्री येईल, पैठण येईल, गंगापूर येईल, कन्नड येईल. तुम्ही आत्ता पाहत राहा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला कमळ फुललेलं दिसणार आहे. धन्यवाद. खुलताबादलाही अतिशय चांगला आमचा निकाल लागणार आहे. तिथे पण आम्ही आघाडीवर असणार आहोत आणि आमचाच नगराध्यक्ष तिथेही असेल. हे सगळं कमळ सगळीकडे फुललेलं आपल्याला दिसणार आहे. निकाल येत आहेत. नेमकं काय वाटतंय की आता सध्या भाजप आघाडीवर दिसत आहे? भाजप तर खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने या देशाचं परिवर्तन केलं आणि ज्या स्लोगनला घेऊन त्यांनी विकास चालू केला होता, सबका साथ सबका विश्वास, आणि त्याचमुळे प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये एक विश्वासार्हता महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ती निर्माण झाली. तीही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या विकास परिवर्तनामुळे. आणि निश्चितच ज्यांनी विधानसभेमध्ये एक मोठं बहुमत ज्यांच्या नेतृत्वात आलं, निश्चितपणे त्याच नेतृत्वात या नगरपरिषदे आणि नगरपंचायत आम्ही निर्विवाद बहुमतात येणार आहोत आणि खऱ्या अर्थानं परत एकदा विकासाला जनमतानी दिलेली ही विश्वासाची साथ असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर, फुलंब्री, पैठण हे आमच्या निर्विवाद बहुमत आहे. आणि महाराष्ट्रात किती सीट येऊ शकतात? महाराष्ट्रात बऱ्याचशा निर्विवाद बहुमत राहील, एवढं यावेळेस सांग.